नमस्कार मित्रांनो, तर इन्व्हेस्टमेंट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण बोलणार आहे ट्रान्सरेल लाइटनिंग IPO बद्दल. तर हा एक नवीन आलेला IPO आहे, पण हे जे 2 दिवस झालेले आहेत, एक लास्ट दिवस बाकी आहे IPO अप्लाय करण्यासाठी. तर ट्रान्सरेलचं IPOची प्राईस, शेअर प्राईस 432 रुपीज आणि 34 क्वांटिटी. तर त्याचा GMP आहे 41%. सध्या तरी तो 41%ला चालू आहे, म्हणजे 180 रुपीज प्रॉफिट पर शेअर. 41% जो आता आहे 2 दिवस, अजून एक लास्ट दिवस त्याचा बाकी आहे. अजून चान्सेस आहे की % वाढू शकतात. आता अलॉटमेंट आहे 24ला, आणि जर अलॉटमेंट लागला तर वेल अँड गुड. लिस्टिंग होणार 27ला, म्हणजेच प्रॉफिट बुक करून सेल करू शकता. आणि जर नाही लागला तर रिफंड होणार 26 डिसेंबरला. ट्रान्सरेल लाइटनिंग लिमिटेड इज अन इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी फोकस्ड ऑन पॉवर ट्रान्समिशन. तर या प्रकारे आपण बघितलं आहे की हा इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, म्हणजे त्यावर फोकस केलं आहे त्या लोकांनी. सप्लाय इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन्स, म्हणजे ट्रान्समिशन लाईन आणि डिस्ट्रीब्युशन लाईन यावर फोकस केला जातो आहे. म्हणजे ब्रिज, टनल, रोड्स हे बनवण्याकरिता याचा वापर केला जातो आहे. द कंपनी प्रोवाइड्स द फॉलोइंग सर्व्हिस: सप्लाय, इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन. तेच जे वरती बोललेलो तेच आहे. ब्रिजेस, टनल, रोडसाठी सगळं जे यूज केलं जातं आहे. आणि नंतर येतं द कंपनी प्रोवाइड रेल्वे सर्व्हिसेस. रेल्वे सर्व्हिसेस पण हे प्रोवाइड करतायत, इन्क्लुडिंग ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन, जे पण वरतून इलेक्ट्रिफाय असे जे इलेक्ट्रिकचा आहे ते ही कंपनी प्रोवाइड करते. या कंपनीचे 200 पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्ट कंप्लीट झालेले आहेत. आणि नंतर हे 58 कंट्रीजमध्ये ही कंपनी आहे. इथे त्या कंट्रीजचे नाव पण दिलेत, जसे की बांगलादेश, केनिया, तांझानिया, नायजेरिया, माली. तर अशा प्रकारे कंपनीने त्यांची अचिव्हमेंट्स दाखवले. 34,654 CKM ट्रान्समिशन लाईन आणि 30,000 CKM डिस्ट्रीब्युशन लाईन डोमेस्टिकली आणि इंटरनॅशनल लेवलला हे त्यांनी अचीव्ह केलेले आहेत. आणि ॲज ऑफ डिसेंबर 2024 द कंपनी हॅज 4 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स. कंपनीचे 4 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहे. ते आहे गुजरातला, दिल्लीला, महाराष्ट्राला, आणि तिसरी आणि चौथी आहे सिलवासाला, म्हणजेच दादर अँड नगर हवेली. तर खूप चांगल्या प्रकारे कंपनीने एक्सपांड केलेलं आहे आणि पुढे पण अशाच प्रकारे करू शकते ही शक्यता आहे. आता जर कंपनीचा फेस व्हॅल्यू बघूया, ते आहे 2 रुपीज पर शेअर, आणि IPOचा प्राईस चालू आहे 432 रुपीज पर शेअर. मार्केट लॉटचा आहे 34 शेअर्स, म्हणजेच एक लॉट, आणि लिस्टिंग BSE आणि NSE दोन्हीमध्ये होणार आहे. तर रजिस्टर करायचं असेल तर QIB शेअर्स ऑफर केलेला आहे 50%, आणि HNI कॅटेगरीला 15% दिला आहे. रिटेल कॅटेगरी 35% दिलेली आहे. तर आपण शेड्यूल बघूया की IPOची ओपन डेट आहे 19 नोव्हेंबर. इथे मिस्टेक झालेली आहे, नोव्हेंबर नाही डिसेंबर यायला पाहिजे होतं. तर बेसिस ऑफ अलॉटमेंट, म्हणजे अलॉटमेंट लागणार आहे 24 डिसेंबरला, आणि जर अलॉटमेंट नाही लागलं तर रिफंड भेटणार 26 डिसेंबरला. आणि जर समजा अलॉटमेंट लागली आणि तुमच्याकडे शेअर्स आले डीमॅट अकाउंटला, तर त्याची डेट आहे 27, म्हणजे 27ला तो लिस्ट होणार. आता रिटेल कॅटेगरीमध्ये जर एक लॉट घ्यायचा असेल तर 14,688 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील, आणि शेअर्स भेटणार 34 क्वांटिटी. तर रिटेल कॅटेगरी मॅक्सिमममध्ये पण बघू शकता. आणि स्मॉल HNIमध्ये 14 लॉट भेटणार. स्मॉल HNI मॅक्झिमममध्ये 68 लॉट भेटणार, आणि बिग HNIमध्ये 69 लॉट्स भेटणार, आणि त्यासाठी 10 lakhs अमाऊंट द्यावी लागणार. तर कंपनीचे 3 प्रमोटर आहेत, 3 मुख्य प्रमोटर. अजनबा होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, दुसरा आहे दिगंबर चुनीलाल बगडे, आणि तिसरा आहे संजय कुमार वर्मा. तर हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.
म्हणजेच की ह्यांची होल्डिंग आहे कंपनीमध्ये. तर आता हे लिस्ट करतात, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टर आणि रिटेल पब्लिक पण बाय करू शकतात ह्याचे शेअर्स. तर कंपनीचे फायनान्शियल्स आपण बघूया. मार्च 2021मध्ये 64 करोडचा प्रॉफिट केला आहे त्यांनी. मार्च 22मध्ये 107, मस्त ग्रोथ झालेली आहे, एकदम चांगली ग्रोथ आहे ही. आता आपण मार्च 2023ची बघूया. ती आहे 233, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ केलेली आहे कंपनीने. चांगला प्रॉफिट दिलेला आहे आणि टॅक्स वगैरे सगळं कापून. तर की परफॉर्मन्स बघूया आपण. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे 24% आणि रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉईड आहे 24%. म्हणजे हे कसं असतं, 15 किंवा 20च्या वर असलं पाहिजे तर त्याची चांगली ग्रोथ मानलेली जाते, म्हणजे चांगले टक्के मानलेले जातात. तर हे जे आपण कॉम्पिटिटर्स चेक करूया कोण कोण आहे. तर KEC इंटरनॅशनल्स लिमिटेड, कल्पतारू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड आणि बाजूला त्यांचं PE रेशिओ दिलेलं आहे जे आहे 91 आणि 36चं. तर तिसरं आहे स्किपर लिमिटेड, त्याचं PE रेशिओ आहे 75चं. पटेल इंजिनिअरिंग 15चं आणि बजल प्रोजेक्ट्स लिमिटेड जे आहे 702चं. आणि आपण बघूया प्रमोटरची होल्डिंग जी IPO येण्याच्या आधी होती 84.51% आणि IPO यायच्या नंतर ती होणार आहे 71.12%, म्हणजे एक चांगला IPO मानला जातो. तर याचा आपण सबस्क्रिप्शन रेट बघूया की किती गेलेलं आहे. हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअलला 7चा सबस्क्रिप्शन झालं आहे, म्हणजे 7 मल्टिपल्सचा. HNI कॅटेगरीमध्ये 5चा झाला आहे. आता आपण रिटेलमध्ये बघूया. रिटेल झालं आहे 7.23 मल्टिपल्सचं रिटेल कॅटेगरीमध्ये सबस्क्रिप्शन झालेलं आहे, जे आहे 2000 crore. आता आपण बघूया की द चान्स टू गेट IPO अलॉटमेंट इज 1 out of 6 people, म्हणजे 6 लोकांमधून एकाला IPO भेटण्याचे चान्सेस आहेत. पण आता फक्त 2 दिवस झालेत, एक लास्टचा दिवस बाकी आहे. चान्सेस अजून कमी होऊ शकतात कारण खूप जणांचे IPO येण्या बाकी आहे. तर ट्रान्सरेल लाइटनिंग IPOबद्दल सगळी माहिती दिली आहे तुम्हाला. 2 दिवस झालेले आहेत, एक लास्टचा दिवस बाकी आहे, तो सोमवारी असणार आहे. आणि अप्लाय करा कारण प्रॉफिट आहे यात.